नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो। कारण की उद्या बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे। वीकली एक्सपायरीला आपण कशा पद्धतीने मार्केटमध्ये कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शनचा ट्रेड प्लॅन करू शकतो याची सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। जर तुम्ही ओव्हरऑल मार्केटला ऑब्झर्व्ह केलं तर मार्केटमध्ये आपल्याला एक जबरदस्त बाइंग लोअर साइडने येताना दिसले। जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला 620 अंकांची तेजी बघायला मिळाली आणि बँक निफ्टी हा 45,502 ला क्लोज झालेला आहे। जे काय तुम्हाला स्क्रीनवरती दिसते किंवा जो काही चार्ट वरती दिसते त्यानंतर मार्केटमध्ये जे काही ऍडजस्टमेंट क्लोजिंग झाले ते ऍडजस्टमेंट क्लोजिंग नंतर बँक निफ्टी हा 45,502 ला क्लोज झाला आहे। जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये 127 अंकांची तेजी आहे आणि निफ्टी हा 21,743 ला क्लोज झाला आहे। तर निफ्टीमध्ये जो काही महत्त्वाचा हर्डल आहे तो 21,800 आहे आणि बँक निफ्टीसाठी जो काही महत्त्वाचा हर्डल आहे तो 45,700 45,800 ह्या दोन लेवल बँक निफ्टीमध्ये एक रेजिस्टन्सचं काम करत आहेत। जोपर्यंत ह्या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन होणार नाही, 15 ते 20 मिनिटं अर्धा तास मार्केट ह्या लेवलच्या वरती ट्रेड करणार नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये जे काही सेलर्स आहेत ते सेलर्स मार्केटमधून बाहेर पडणार नाही। त्यामुळे जोपर्यंत या लेवलच्या खाली मार्केट ट्रेड करते तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये एक साइडवेज मोमेंटम बघायला मिळेल किंवा सेल ऑन राईज होताना तुम्हाला मार्केटमध्ये दिसू शकतं। जर तुम्ही बँक निफ्टीचा जर चार्ट डेली टाइम फ्रेमवरती ऑब्झर्व्ह केला असेल तर बँक निफ्टी एका छोट्या जो काही चॅनल आहे त्या चॅनलमध्ये ट्रेड करतो। ह्या चॅनलमध्ये मार्केट व्होलाटाईल नेचर आपल्याला दाखवते। तर ह्या चॅनलच्या आयदर बाहेर पडायला पाहिजे, अप्पर साईडला ही लेवल ब्रेक व्हायला पाहिजे किंवा लोअर साईडला या लेवलचं ब्रेकडाऊन व्हायला पाहिजे, तरच तुम्हाला बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त 1000-2000 पॉईंटचा मोमेंटम बघायला मिळू शकतो। जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये पण सेम सिनारिओ आहे। निफ्टी पण एका चॅनलमध्ये सध्या ट्रेड होताना दिसतोय। जर तुम्ही निफ्टीचा जर चार्ट बघितला 7 फेब्रुवारी पासून आणि आजच्या ट्रेडिंग दिवसापर्यंत तर निफ्टी पण काय करतो, एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करतो, एका छोट्या चॅनलमध्ये ट्रेड करताना तुम्हाला दिसतोय। हा चॅनल जोपर्यंत हायर साईडला किंवा लोअर साईडला ब्रेक होणार नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये पण आपल्याला एक अपसाईड किंवा डाऊनसाईड मोमेंटम बघायला मिळणार आहे। पण त्यासाठी मार्केटनं काय करायला पाहिजे, ह्या चॅनलच्या बाहेर यायला पाहिजे, ह्या चॅनलच्या बाहेर येऊन जबरदस्त काय करायला पाहिजे, कन्सोलिडेशन करायला पाहिजे आणि त्यानंतर त्या लेवल हायर साईडला किंवा लोअर साईडला ब्रेक केल्या तर तुम्हाला मार्केटमध्ये वन साईड मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो। तर उद्या काय की उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी ह्या एक्सपायरीला आपण कशा पद्धतीनं ट्रेड प्लॅन करू शकतो हे बघूया। जर तुम्ही बँक निफ्टीचा जर चार्ट 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघितला किंवा 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती बघितला तर मार्केट काय करतं, एक पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन तयार करताना दिसते। फक्त मार्केटला उद्या फ्लॅट ओपन होणं गरजेचं आहे। जर मार्केट उद्या जास्त गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केटमध्ये काय होणार आहे, एक कन्फ्युजन क्रिएट होणार आणि ह्या कन्फ्युजनमध्ये काय करणार आहेत की जे काही रिटेल ट्रेडर आहेत किंवा जे काही ट्रॅप झालेले ट्रेडर आहेत ते ट्रेडर काय होऊ शकतात, या पोझिशनमधून बाहेर पडू शकतात। त्यामुळे उद्या मार्केट फ्लॅट ओपन व्हायला पाहिजे। जर बँक निफ्टी उद्या 45,400 ते 45,500 ह्या लेवलच्या दरम्यान ओपन झाला तर मार्केटमध्ये आपल्याला एक जबरदस्त मोमेंटम बघायला मिळू शकतो। म्हणजे बँक निफ्टीने काय केलेलं आहे, हा जो काही लो आहे 44,400 या इथे एक लो तयार केला, त्यानंतर मार्केटने एक स्विंग हाय तयार केला, स्विंग लो तयार केला, स्विंग हाय तयार केला। म्हणजे मार्केट काय करायला इथे एक पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन तयार करते आणि ह्या पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शनचा ब्रेकआउट कुठे मिळणार आहे आपल्याला, 45,755 ह्या लेवलला। 45,755 हा बँक निफ्टीसाठी एक स्ट्रॉंग हर्डल आहे। ह्या हर्डलच्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी 15 मिनिट ट्रेड करत नाही, 15 मिनिटाची एखादी कॅन्डल क्लोज देत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला शॉर्ट कव्हर होताना दिसणार नाही। त्यामुळे बँक निफ्टीमध्ये जी काही महत्त्वाची लेवल आहे ती 45,755 45,755 ह्या लेवलच्या वरती जर बँक निफ्टी 12:30-1 नंतर जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला 46,000 पर्यंतचं टार्गेट बघायला मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये जो काही महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे तो एचडीएफसी बँक। जर तुम्ही एचडीएफसी बँकेचा जर स्टॉक बघितला तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचडीएफसी बँकेच्या स्टॉकमध्ये आपल्याला काही मोमेंटम बघायला मिळालेलं नाही। फक्त आणि फक्त एचडीएफसी बँकेचा स्टॉक आपल्याला तिथं 4 रुपये वाढताना दिसलाय आणि बाकीचे जे काही बँकिंग स्टॉक आहे त्या बँकिंग स्टॉकमध्ये एक जबरदस्त बाईंग मोमेंटम आपल्याला बघायला मिळाले। तर जोपर्यंत एचडीएफसी बँक ह्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट होणार नाही तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीमध्ये हायर साईडला मोमेंटम बघायला मिळणार नाही। आणि जर काही कारणास्तव उद्या एचडीएफसी बँकमध्ये एक बाईंग यायला चालू झालं किंवा एचडीएफसी बँकने जी काही लोअर साईडला रेंज तयार केली ती रेंज जर हायर साईडला जर एचडीएफसी बँकनं ब्रेक केली तर एचडीएफसी बँकमध्ये आपल्याला एक जबरदस्त बाईंग बघायला मिळू शकतात। त्याच्यासोबत बँक निफ्टी आपल्याला 45,755 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलच्या वरती ट्रेड करताना दिसू शकतो। 45,755 ही लेवल जर बँक निफ्टीने होल्ड केली तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला 46,190 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतं। आणि जर 46,190 ही लेवल बँक निफ्टीनं उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केली किंवा परवाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर हायर साईडला ब्रेक केली तर बँक निफ्टी परत आपल्याला हायर साईडला जाताना दिसू शकतो। त्यामुळे काय करायला पाहिजे, बँक निफ्टीमध्ये जी काही उद्या केअरफुली वॉच करायची लेवल आहे ती 45,755 ह्या लेवलच्या वरती तुम्ही काय करू शकता, 0-0 कॉलचा प्लॅन करू शकता। जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं म्हणजे मार्केट बँक निफ्टीने जर फ्लॅट ओपनिंग दिलं तर फ्लॅट ओपनिंग नंतर बँक निफ्टीमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी 45,000 किंवा स्पेशली 44,984 हा जो काही स्विंग लो आहे ह्या स्विंग लोच्या वरती जोपर्यंत ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला बाय ऑन डीप स्ट्रॅटेजी यूज करायची आहे, तोपर्यंत तुम्हाला पीई ऑप्शनचा विचार करायचा नाही, तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, कॉल ऑप्शनवरती ट्रेड करायचं। जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं
किंवा थोडंसं गॅपडाऊन ओपन होऊन जोपर्यंत 44,977 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करते, हा जो काही स्विंग लो आहे हा स्विंग लो जर इंटॅक्ट ठेवून मार्केट कन्सोलिडेट करायला चालू झालं तर मार्केट काय करू शकतं, एक रिव्हर्सल आपल्याला देऊ शकतं. त्यामुळे जोपर्यंत बँक निफ्टी 44,977च्या वरती ट्रेड करतो तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करा, तोपर्यंत तुम्ही बाय ऑन टीपी स्ट्रॅटेजी यूज करा. 44,977च्या खाली जर बँक निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही पुट ऑप्शनचा विचार करू शकता. त्यावेळेस बँक निफ्टी 44,600 आणि 44,450 ह्या लेवलकडे येऊ शकतो. जर उद्या बँक निफ्टी काही कारणास्तव गॅप अपच ओपन झाला, म्हणजे मार्केट उद्या 200-300 पॉईंट गॅप अप ओपन झाला, तर बँक निफ्टीसाठी 45,755 हा एक महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे. 45,755 ह्या लेवलला जर बँक निफ्टीनं निगेटिव्ह कॅन्डल तयार केली तर बँक निफ्टीला तुम्ही इथे सेल करू शकता. त्यावेळेस बँक निफ्टी परत 45,400 किंवा 45,500 ह्या लेवलकडे येताना दिसू शकतो आणि त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला एक रिव्हर्सल बघायला मिळू शकेल. त्यामुळे जर 45,755 ह्या लेवलच्या दरम्यान जर बँक निफ्टी गॅप अप ओपन झाला आणि जर निगेटिव्ह कॅन्डल तयार झाली तर तुम्ही इथं पुटचा ट्रेड प्लॅन करू शकता. पण त्यावेळेस तुम्हाला क्वांटिटी कमी ठेवावी लागणार आहे, कारण की मार्केटमध्ये काय व्हावं लागले की जबरदस्त मोमेंटम ऑलरेडी मार्केटने दिलेलं आहे. त्यामुळे मार्केट काय करू शकतं, गॅप अप ओपनिंग नंतर एक झोन तयार करून त्या झोनला हायर साईडला किंवा लोअर साईडला ब्रेक करू शकतं. जर एखादी निगेटिव्ह कॅन्डल तयार झाली तर तुम्ही काय करा, छोट्या क्वांटिटीवरती पुट साईडचा ट्रेड करा. त्यावेळेस तुम्हाला 45,500 पर्यंत टार्गेट तिथं घेऊन चालायचं आहे. जर बँक निफ्टी उद्या गॅप अप ओपन होऊन जर 45,755 किंवा 45,800 ही लेवल जर होल्ड केली आणि त्यानंतर जर 45,855च्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टी तुम्हाला 46,000 आणि 46,100 ह्या दोन लेवलकडे ट्रेड करताना दिसू शकतो. त्यामुळे गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर मार्केट पहिली 5 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची कॅन्डल कशा पद्धतीने तयार करतं याच्यावरती तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन तिथं तयार करा. जर बँक निफ्टी उद्या गॅपडाऊन ओपन झाला 200-300 पॉईंट 45,000च्या वरती जर बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन झाला तर बँक निफ्टीसाठी 45,000 एक सपोर्टचं काम करणार आहे. त्यामुळे 45,000च्या वरती जर बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन झाला तर तुम्ही इथं कॉल ऑप्शनचा विचार करू शकता. जर बँक निफ्टी 44,900च्याच खाली डायरेक्ट गॅपडाऊन ओपन झाला तर बँक निफ्टीमध्ये एक कन्फ्युजन होणार आहे, कन्फ्युजन क्रिएट होणार आहे आणि ते कन्फ्युजन लवकर ट्रेडरला काय करणार नाही की तिथून बाहेर पडू देणार नाही, त्यामुळे किंवा नवीन एंट्री तिथे तयार करू देणार नाही. त्यामुळे जर 44,900च्या खाली जर बँक निफ्टी ओपन झाला तर तुम्हाला तिथं वेट करावं लागणार आणि दुपारच्या सेशनमध्ये जर बँक निफ्टी लोअर साईड किंवा लोअर लो फॉर्मेशन करत जर ट्रेड करत असेल तर तुम्हाला तिथं पुट ऑप्शनचा विचार करावा लागणार आहे. जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला तर आपल्याला क्लिअर कट ट्रेड बघायला मिळणार आहे. जर फ्लॅट ओपन झाला आणि जर परत 45,755च्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही तिथं कॉल ऑप्शनचा विचार करा, तुम्हाला 46,000 पर्यंत टार्गेट बघायला मिळेल. आणि जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन होऊन जर 45,200 किंवा 45,000च्या खाली जर एक नंतर जर ट्रेड करायला चालू झालं तर तुम्ही तिथं पुट ऑप्शनचा पण विचार करू शकता. तर आता बघूया की आपण निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो. तर निफ्टीसाठी जी काही महत्त्वाची डिसाइडिंग लेवल आहे ती 21,800 किंवा 21,822 ह्या लेवलच्या वरती जोपर्यंत निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये हायर साईडला मोमेंटम येताना दिसणार नाही. जर निफ्टी उद्या फ्लॅट ओपन झाला आणि जर फ्लॅट ओपन होऊन जर 21,760च्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर पहिलं टार्गेट आपल्याला 21,822 मिळेल. 21,822 ही लेवल जर निफ्टीनं होल्ड केली तर निफ्टीमध्ये आपल्याला 21,900 आणि 21,960 ह्या दोन लेवल येताना दिसू शकतात. त्यामुळे निफ्टी जोपर्यंत 21,750 किंवा 21,800च्या वरती कंटिन्युअसली ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्ही अग्रेसिव्ह कॉल ऑप्शनचा विचार करू नका. जर निफ्टी उद्या फ्लॅट ओपन होऊन जर 21,630च्या खाली ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये 21,550 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतं किंवा इव्हन दो निफ्टी 21,500 ही लेवल पण रिटेस्ट करताना दिसू शकतो. पण सध्या जर प्राइस ऍक्शन बघता किंवा रिलायन्स इंडस्ट्रीचा स्टॉक बघता मार्केटमध्ये आपल्याला विकनेस जाणवत नाहीये. जोपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीच्या स्टॉकमध्ये सेलिंग येणार नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये आपल्याला काही की सेलिंग येताना दिसू शकणार नाही. त्याच्यासोबत आयटी सेक्टरचे स्टॉक पण आउट परफॉर्मन्स देत आहेत. त्यामुळे निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 21,600च्या वरचा जो काही प्रत्येक डीप आहे तो प्रत्येक डीप कॉल साईडला कन्वर्ट करायचा आहे. म्हणजे बाय ऑन डीप 21,600 पर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये यूज करायचा आहे. जर निफ्टी उद्या 21,800च्या वरती जर गॅप ओपन झाला तर निफ्टीमध्ये जर ही लेवल होल्ड झाली तर परत निफ्टीमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळेल. निफ्टी जर उद्या गॅपडाऊन ओपन झाला तर निफ्टीसाठी 21,550 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ह्या सपोर्टला जर एखादी हॅमर कॅन्डल तयार झाली तर तुम्ही काय करू शकता, निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करू शकता. तर मित्रांनो उद्या बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी, ह्या वीकली एक्सपायरीमध्ये जर एचडीएफसी बँकेच्या स्टॉकनं जर पार्टिसिपेट केला आणि एचडीएफसी बँकेच्या स्टॉकमध्ये जर जबरदस्त बाईंग आपल्याला बघायला मिळालं तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये पण एक शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळू शकते. त्यामुळे एचडीएफसी बँकेचा स्टॉक कशा पद्धतीनं ट्रेड करतो, कशा पद्धतीनं तो त्याच्या लेवल फॉलो करतो हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण की एचडीएफसी बँकेचा स्टॉक गेली 3-4 दिवस झालं किंवा एचडीएफसी बँकेचा जर तुम्ही स्टॉक बघितला तर ह्या स्टॉकमध्ये काय व्हायला लागलंय,
जी काही लोअर साईड आहे त्या लोअर साईडला हा स्टॉक ट्रेड करताना दिसतोय आणि जी काही त्याची गॅप डाऊन ओपनिंग नंतर जी काही कॅन्डल तयार झाली ती 1380च्या दरम्यान, तर 1380 ही लेवल खूप महत्त्वाची लेवल आहे. जर 1380च्या खाली जर एचडीएफसी बँक ट्रेड करायला चालू झाला तर एचडीएफसी बँकमध्ये आपल्याला एक न्यू लो बघायला मिळू शकतो. त्यामुळे 1380च्या वरती एचडीएफसी बँक कशा पद्धतीने प्राइस ऍक्शन तयार करतो हे बघणं गरजेचं आहे. आणि 1405 ही लेवल हायर साईडला जर एचडीएफसी बँकने ब्रेक केली तर एचडीएफसी बँकमध्ये आपल्याला 1415 आणि 1430 ह्या दोन लेवल बघायला मिळू शकतात. त्यामुळे एचडीएफसी बँकेच्या स्टॉकवरती उद्या लक्ष ठेवणं गरजेचं. जर एचडीएफसी बँकेच्या स्टॉकमध्ये जर बाईंग आपल्याला बघायला मिळालं तर तुम्ही काय करू शकता, एचडीएफसी बँकेसोबत बँक निफ्टीमध्ये पण कॉल ऑप्शनचा विचार करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.